काल आपल्या या भडगाव तालुक्यातील निंभोरा शेतशिवारात बिबट्या मृत अवस्थेत आढळला. नेमकं शिकारीच शिकार झाला. नेमकं काय कारण असेल ते सांगा. काल 10 मार्च रोजी या ठिकाणी निंभोरा शिवारातील दिलीप बाविस्कर हे शेतकरी आहेत. त्यांच्या शेतामध्ये वन्यप्राणी बिबट मृत अवस्थेत आढळला. काल संध्याकाळ झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला शवविच्छेदन व अंत्यविधी करता आला नाही. ते SOPच्या नियमानुसार आपल्याला उजेडात करावं लागतं. तर मग आज सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी भडगाव, पशुवैद्यकीय अधिकारी गिरट आणि तसेच सहाय्यक वनसंरक्षक जळगाव, वनपरिक्षेत्र अधिकारी पाचोरा यांच्या उपस्थितीमध्ये आपण शवविच्छेदन केलेलं आहे. त्यानंतर त्याचे सॅम्पल आपण काढलेले आहेत त्यांच्या अवयवांचे. ते तपासणीसाठी आपण नाशिक येथे प्रयोगशाळेत पाठवणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याचा अंत्यविधी केलेला आहे. नेमकं काय म्हणजे वरच्यावर आपल्याला काय प्राथमिक तपासात तर त्याच्यात इंटेस्टाईनमध्ये काही आढळलेलं नाही आहे. डॉक्टरांचं हे प्राथमिक असं म्हणणं आहे की बाबा भुकेमुळे वगैरे त्याची हे झाला असं मृत्यू झालेला असू शकतो. भुकेमुळे आपल्याला त्या जे सॅम्पल काढलेत आपण त्याचे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल किंवा नेमका कशामुळे झाला आहे मृत्यू. सर्व आता सध्या आमच्या पूर्ण भडगाव तालुक्याच्या परिसरात बिबट्यांचा धुमाकूळच होता. त्यात नेमकं आता हा बिबट्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतर काही आपल्याला काही माहिती मिळते का कुठं बिबट्या वगैरे असं काही आढळतोय बॉस, म्हणजे एक आहेत का अनेक आहेत? तसं आता कसं आहे, आता इथं बऱ्यापैकी बागायती एरिया आहे. समजा बिबटला बी खाण्यासाठी बी बऱ्यापैकी आहे, शिकारी करण्यासाठी. तर कदाचित या बिबट्याच्या नंतर दुसरी एखादा बिबट्या जागा घेऊ शकतो. समजा अजून तशी काय बातमी मिळालेली नाही आम्हाला की काय कुठं काय झालं काय. सर मग त्याच्यासाठी आता काही नियोजन करणार आहात का इथून पुढे? आता आपण तसं काही अजून कर्मचाऱ्यांना आपण सूचना दिल्या आहेत गस्त वगैरे करावी, कुठं काय माहिती मिळते का अजून त्याचा शोध घ्यावा म्हणून. सर नेमकं ट्रॅपिंग लावण्यासाठी काय करावं लागतं, म्हणजे नेमकं आपल्याला नेमकं त्याची पूर्तता काय काय आपल्याकडे? आता ट्रॅप कॅमेराच आपल्या समजा कुठं किलिंग वगैरे झालं तर त्या ठिकाणी आपण ट्रॅप कॅमेरा लावून शोध घेतो बिबट वन्यप्राणी बिबटच आहे का काय आहे. सर आता जे आपण मागे बातम्या घेतल्या जे बिबट्यांच्या माहिती मिळाल्या ते आपण कुठे कुठे ट्रॅपिंग केली का? कुठे आता नेमके कोणते? भडगाव तालुक्याच्या परिसरातच बिबट्या बऱ्याच ठिकाणी आम्ही बातम्या घेतल्या. त्या बऱ्याच ठिकाणी कुठे भडगाव झालं, कनाशी झालं, जुवारडी झालं, कोळगाव साईड झालं, पांढरच झालं. आम्हाला आता हे आलते कॉल वगैरे आलते समजा या ठिकाणी किलिंग झालेलं आहे तर त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप कॅमेरा वगैरे लावून हे केलं होतं बिबट्याचं. चालतं सर, ओके सर.